मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिशा काव्याला समजावत असते, काव्या तू असं का करतीयस गं, जरा समजून घे ना तू सुद्धा पार्थला. त्यावेळी काव्या म्हणते, अनिशा तुला सगळं माहिती आहे ना गं, मी मानिनी काकूंना वचन दिलंय. तेव्हा अनिशा लगेचच काव्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि हसतच म्हणते, माझी काव्या कधीच कुणाचं काहीही ऐकत नसते. पण तुला एक सांगू काव्या, खरंच खूप नशीब लागतं गं एवढं प्रेम करणारा पार्टनर मिळायला. अगं तुला माहिती आहे, काल जेव्हा मी ते ब्लँकेट घेण्यासाठी पार्थ जिजूंच्या रूममध्ये गेले होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसत होतं की ते तुला ना खूप म्हणजे खूप मिस करतायत. आणि त्यांनी तसं बोलून नाही दाखवलं, पण मला त्यांच्या मनातलं बरोबर समजलं. आणि मला विचार ना, तू सिंगल असण्याचं दुःख काय असतं ते. आणि आपला फंडा तर तुला माहीत आहे, दुसरे जे काही सांगतात ते तर आपण करत नसतो, कारण आपल्याला जे वाटतं ना तेच आपण करायचं, हो की नाही. त्यावेळी काव्या म्हणते, पण अनिशा अगं युनिव्हर्स समोर प्रत्येक वेळी आपला फंडा चालेल असं नसतं ना. तेव्हा अनिशा आता हसते आणि विचारते, काय आता युनिव्हर्सवर विश्वास ठेवायला लागलीयेस. अगं चांगल्या गोष्टी मॅनिफेस्ट कर की, कळलं का, असं म्हणून ती काव्याला आता समजावत असते. त्यानंतर चल आता मी निघू का असं आता अनिशा विचारते. आणि तू क्लासला येणार ना असंही विचारते. काव्या म्हणते, हो यायचंय मला क्लासला. मग त्यावेळी अनिशा जाता जाता तिला सांगते, हे बघ पार्थ जिजूंनी ऑलरेडी तुझ्यासाठी खूप काही केले, त्यामुळे त्यांच्यासाठी जर काही करण्याची वेळ आली तर मागे हटायचं नाही आणि तुझ्या त्या मानिनी काकूंचं वचन गेलं तेल लावीत. तर इकडे नंदिनी आता जीवाची वाट बघत असते, सारखी सारखी बाहेर डोकावत असते, पण जीवा अजूनही आलेला नसतो. तेव्हा सगळ्यांनी केक कट करण्याची अगदी तयारीसुद्धा केलेली असते, पण नंदिनीमुळे ना सगळे खोळंबलेले असतात. तेव्हा दोन मुली पुढे येतात आणि नंदिनी ताई असं तिला म्हणतात, पण नंदिनी भानावरच नसते. आता जीवाची वाट बघत बघत ती अगदी त्याच्यामध्ये हरवून गेलेली असते. तेव्हा त्या जोरातच आता म्हणतात, नंदिनी ताई. तेव्हा कशीबशी नंदिनी भानावर येते आणि विचारते, काय झालं. तेव्हा त्या म्हणतात, केक कट करायचा आहे ना, मगापासून तयारी केली आहे आणि तूच म्हणत होती ना केक कट करायचा आहे आणि तूच इथे उभी राहिली आहे, काही कुणाची वाट बघतीयस का, असं त्या तिला तिची गंमत करून विचारतात. नंदिनी म्हणते, आजकाल तुम्ही खूप बोलायला लागलात हा, चला बरं घेऊयात आपण केक कट करून. त्यानंतर नंदिनी आता केकजवळ उभी राहते. तेव्हा त्या मुली तिच्याकडे सुरी देतात, परंतु आता नंदिनी सुरी न घेता दुसऱ्याच मुलीचा हात पकडते. तर सगळ्याजणी पुन्हा एकदा तिच्यावर हसतात. त्यातीलच एक मुलगी विचारते, नंदिनी ताई काय ग, जीवादादाच्या वाटेवर डोळे लावून बसलीस ना, तुझं मन अजिबात थाऱ्यावर नाही आहे बरं का, कारण जीवादादा नाही आहे ना म्हणून. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे काय चावटपणा चालवलाय तुम्ही, असं काही नाही आहे. तेव्हा आता तिथे असणाऱ्या सगळ्याजणी म्हणतात, हो हो एकदम बरोबर आहे, असं म्हणून पुन्हा त्या नंदिनीची गंमत करतात. आणि मग नंदिनीची मैत्रीण म्हणते, तसंही जीवादादा तरी कुठे येणार आहे. नंदिनी म्हणते, हो मी तेच म्हणते, ते नाही येणार आज, कारण जे येणारच नाही आहे त्यांची वाट तरी का बघायची. चला आपण केक कट करूयात. त्यावेळी आता नंदिनीकडे काही सुरी नसते. मग त्या मुली पुन्हा तिला चिडवतात की, काय ग, कशाने, बोटाने केक कट करणार आहे का, हे सुरी घे, असं म्हणून त्या तिच्याकडे सुरी देतात. पण नंदिनी आता सुरी घेण्यासाठीच तयार नसते. तेव्हा त्या मुली पुन्हा एकदा विचारतात, काय ग, सुरी घ्यायला काय बोटं कापतात का तुझी. तेव्हा नंदिनी आता सगळ्या मुलींना पुन्हा एकदा आवाज देते की केक कापायचा आहे. मग आता नंदिनी मनाची तयारी करते आणि केक कापायचा का असं पुन्हा पुन्हा विचारू लागते. सगळ्याजणी म्हणतात की, हो अगं नंदिनी ताई कापायचा आहे, तू 4-4 वेळा का विचारतीये असं. तर आता नंदिनी केक कापणार तितक्यातच जीवा शिट्टी वाजवत तेथे येतो. नंदिनीचे हात आपोआपच मागे होतात, ती केक कट करत नाही. तेथे जीवा आता आलेला असतो. जीवाच्या हातात त्या आनंद निवासचं छान असं मॉडेलसुद्धा असतं. तेव्हा तो तिच्याकडे बघून हसतो, तर नंदिनीसुद्धा त्याच्याकडे पाहते आणि जीवाकडे बघतच राहते. तेव्हा तो इशारा करतो आणि आनंद निवासचं ते मॉडेल दाखवतो. तिला अजूनच आनंद होतो. आणि मग जेव्हा तिला समजतं की जीवाने मला सरप्राईज दिले, तेव्हा ती आता लगेचच रुसण्याचं नाटक करते.
त्यानंतर जीवा आता तिच्याजवळ येतो. त्याला माहीत असतं की नंदिनी माझ्यावर चिडली आहे. सगळेजण जीवा आल्यामुळे आता खूपच खुश असतात. जीवा नंदिनीसाठी आता म्हणतो, ती म्हणजे हे घर आणि हे घर म्हणजे ती आणि ती म्हणजे हे घर, असं नंदिनीसाठी तो काहीसं म्हणतो आणि ते आनंद निवासचं मॉडेल तिच्यासमोर ठेवतो. पुढे आता तो म्हणतो की इथल्या प्रत्येक गोष्टीवर तिची अगदी टापटीप नजर. तिच्या हसण्याने खुलतात ही बागेतली फुलं आणि तिच्या हसण्याने सुखवतात आजी आजोबा आणि मुलं. घराला घरपण देणारा ओळखीचा सुवास तीच आनंद आहे, आनंद निवासचा प्रवास, असं म्हणून दोघेही एकमेकांकडे बघतात. तर नंदिनी साठी आता जीवाने खूप छान अशी कविता केलेली असते. सगळेजण जीवाकडे मग पाहू लागतात. पुढे जीवा पुढचं कडवं गातो आणि म्हणतो, मला सांगा आनंद म्हणजे नक्की काय असतो. पण जो काही असतो ना तो रोजच अगदी तिच्या डोळ्यात दिसतो. कधी ढोल वाजले, गणपतीची निघाली वरात, पोरीची जुंपली मैफिल आणि हसू शिरलं आनंद निवासच्या घरात. मग या चांगल्या दिवशी राग रुसवा सोडा आणि पायाखाली आलाय आठवणींचा सडा, असं म्हणून आता तो काही फुलांच्या पाकळ्या करतो आणि नंदिनीच्या पायांवर टाकतो आणि तिच्याकडे बघून हसतो. आणि आता मीही झालोय आनंद निवासचा भाग, आता मीही झालोय आनंद निवासचा भाग, म्हणून म्हणतोय चकाचक बाई प्लीज सोडावं आता हा राग, प्लीज सोडावं आता हा राग, असं म्हणून जीवा नंदिनी समोर जाऊन कान पकडतो आणि तिची माफी मागतो. तेव्हा नंदिनी आता गोड हसते आणि त्याच्यावरचा राग सोडते. सगळेजण टाळ्या वाजवतात. जीवाने खूप छान अशी आनंद निवासवरून नंदिनीसाठी कविता केलेली असते आणि त्याचबरोबर तिला छान असं सरप्राईजसुद्धा दिलेलं असतं. त्यामुळे नंदिनी आता खूप खुश असते आणि तेवढीच लाजतसुद्धा असते. त्यानंतर जीवा म्हणतो, नंदिनी अगं मी काय आत्ता आलोय, पण हे आनंद निवास तुझं आहे आणि तुझा जिव्हाळा आहे. तुम्हा दोघांनाही जपण्याची जबाबदारी ही पूर्णपणे माझी आहे. सो माझ्याकडून हॅपी बर्थडे आनंद निवास आणि सो कॉंग्रॅच्युलेशन्स, असं म्हणून ते आनंद निवासची प्रतिकृती तो नंदिनीच्या हातात देतो. तर दुसरीकडे पार्थ काही महत्त्वाच्या क्लायंटला घरी घेऊन आलेला असतो. तेव्हा तुमचं घर खूप छान आहे हो, असं आता लगेचच ते क्लायंट म्हणू लागतात. पार्थ म्हणतो, हो हे सगळं ना माझ्या आईनेच डिझाईन केलंय, असं म्हणून तो सगळ्यांना सांगत असतो. क्लायंट म्हणतात, पण पार्थ तुम्ही उगीचच दगदग केली, कारण आम्ही एअरपोर्टवर बसलो असतो तेव्हा एअरपोर्ट काय आणि घर काय, अहो सारखंच असतं का. अहो उलट तुम्ही इथे आलात ना, माझ्या आईच्या हातचा गरमागरम चहा घ्या, तुम्हाला किती छान वाटेल बघा. मग त्यावेळी आता ते क्लायंट म्हणतात, अहो पार्थ आता पाऊस पडून तर गेलाय, तुम्हीच बघा ना चहा बरोबर भजी मिळाली तर किती छान होईल ना. भजी आणि चहा हे कॉम्बिनेशन काही वेगळंच असतं. त्यानंतर ते क्लायंट म्हणतात, पार्थ मी काय म्हणतो, भजी खावी ना तर घरचीच, कारण बाहेरच्या भजीला ना एवढी चांगली चव नसते. अहो नुसत्या वासावरनं मी तुम्हाला सांगू शकतो ही भजी घरची आहे की बाहेरची आहेत. तेव्हा पार्थ म्हणतो, हो बाहेरची कशाला, आपण घरीच बनवूयात की. त्यानंतर तो आता फोन करतो मानिनीला आणि विचारतो, आई फिल्म झाली का. तेव्हा ती म्हणते, नाही रे अजून. तो म्हणतो, हरकत नाही, एनिवे माझे क्लायंट आले होते ना घरी म्हणून मी तुला विचारलं, बरं ठीक आहे, असं म्हणून तो फोन ठेवतो. मग आता पार्थ म्हणतो, ॲक्च्युली आईची फिल्म अजून संपली नाही आहे, तिला यायला ना थोडा वेळच लागेल. त्यानंतर आता क्लायंट म्हणतात, हरकत नाही, मिसेस काव्या कुठे आहेत, खूप गोड मुलगी आहे हां सुद्धा आणि तिला सुद्धा, असं म्हणून आता ते काव्याची लगेचच आठवण काढतात. तेव्हा पार्थ म्हणतो, त्या रूममध्ये असतील ना तर मी त्यांना नक्कीच बोलावतो. तर दुसरीकडे भास्कर आता शिरीष काकांकडे जातो. त्याने आता नंदिनी बरोबरचं शिरीष काकांचं बोलणं ऑलरेडी ऐकलेलं असतं आणि फोन ठेवल्यानंतर आता काही वेळाने शिरीष काका त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात. त्याचवेळी आता भास्कर विचारतो, काय झालं का बोलणं. तेव्हा शिरीष काका मागे वळून बघतात आणि खूप घाबरतात, कारण भास्कर तिथे आलेला असतो ना म्हणून. तेव्हा आता ते म्हणतात की हो झालंय बोलणं आणि तिला रेंट ॲग्रीमेंट हे रिन्यू करून हवंय. तेव्हा भास्कर हसतो आणि म्हणतो, नंदिनीला ते रेंट ॲग्रीमेंट रिन्यू करून तर मिळणारच नाहीये, पण आज जे काही मिळणार आहे ना ते पाहून तिच्या पायाखालचीच जमीन सरकेल एवढं मात्र नक्की आहे, असं म्हणून भास्कर शिरीषला वेगळाच धक्का देतो. तर आता शिरीष काका खूपच घाबरतात की हा नक्की कशासाठी आलाय इथे.
दुसरीकडे आता नंदिनी जीवाला विचारते, काय हो हे सगळं तुम्ही केलं? तेव्हा जीवा म्हणतो, हो हे सगळं मी केलंय. तिथे असणाऱ्या सगळ्या जणी नंदिनीला सांगू लागतात, इथे असणारं डेकोरेशनसुद्धा जीवा दादानेच अरेंज केलं होतं. तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं ना नंदिनी ताई, म्हणून जीवा दादानेच सगळी धडपड केली होती. तेव्हा नंदिनी आता खूप म्हणजे खूप खुश होते आणि जीवाकडे बघते. तेव्हा सर्वजणी म्हणतात की हा केलेला प्लॅन ना तुला काही सांगायचं नाही, हे सुद्धा जीवा दादानेच सांगितलं होतं. मग आता नंदिनी हसूनच विचारते, काय हो मला अगोदर का म्हणालात की मी येणार नाही म्हणून? तेव्हा जीवा म्हणतो, कारण मला अगोदर तुला चिडलेलं आणि नंतर हसताना बघायचं होतं ना, म्हणून मला तुला सुखद धक्का द्यायचा होता, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे नाही. तेव्हा लगेचच आता एक मुलगी म्हणते की जरा जपून हा जीवा दादा, कारण नंदिनी जर एकदा चिडली ना तर ते चिडणं तिचं सहज असत नाही. तेव्हा जीवा म्हणतो, नाही नाही, पण नंदिनी जास्त चिडेन ना असं मी अजिबात वागणारच नाही. मग सगळेजण पुन्हा एकदा हसतात. तेव्हा जीवा सर्वांना सांगतो, बाय द वे हे आनंद निवासचं मॉडेल ना मी स्वतः बनवलंय हा. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा हे खूप छान आहे, परंतु उत्साहाच्या भरात एक मजला वाढवलाय तुम्ही. तेव्हा जीवा म्हणतो, हो करेक्ट आहे, पण मी आनंद निवासचं फ्युचर पाहिलंय या प्रतिकृतीमध्ये. सो आपण दोघांनी मिळून आनंद निवासचा अजून एक मजला वाढवूयात काय? तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि सगळेजण मोठ्याने असं ओरडतात आणि तो आनंद सेलिब्रेट करतात. तर इकडे आतमध्ये आता जंगी सेलिब्रेशन सुरू असतं. तर बाहेर आता बुलडोझर वगैरे आलेले असतात. काही आता ते आनंद निवासचं काम पाडण्यासाठी कर्मचारीसुद्धा आलेले असतात. तर आता त्यांना आनंद निवास आज फायनली तेथून हटवायचं असतं आणि त्याचबरोबर भास्करच्या सांगण्यावरूनच हे सगळं काही होणार असतं. परंतु आतमध्ये कुणाला काही कानोकान खबरसुद्धा नसते की हे असं काही बाहेर होणार आहे. तर इकडे काव्याने आय ड्रॉप्स डोळ्यांमध्ये टाकलेले असतात अभ्यास करून करून, आणि जागं राहून राहून तिच्या डोळ्यांची खूप आगाग होत असते. त्याचवेळी आय ड्रॉप टाकल्यानंतर तिला थोडं बरं वाटतं. मग तेवढ्यातच पार्थ हा तेथे येतो आणि विचारतो, मे आय कम इन? तेव्हा काव्या म्हणते, हो या. मग आता काव्याला असं आय ड्रॉप्स टाकल्यामुळे जरा चुनचुन होत असते डोळ्यामध्ये, त्यामुळे तिच्या डोळ्यातून पाणी येतं. पार्थला वाटतं की ही रडतीये, म्हणून तो काळजीने विचारू लागतो की काय झालं काव्या? अहो काय झालं सांगा ना नक्की, तुम्ही का रडताय, काही त्रास होतोय का तुम्हाला? तेव्हा काव्य म्हणते, हो थांबा ना जरा, थांबा ना, असं म्हणून ती तिच्या हातात असणारा आय ड्रॉप दाखवते आणि म्हणते, हे बघा बरं. तेव्हा पार्थ म्हणतो, आय ड्रॉप टाकलाय का? बरं ठीक आहे. मग ती विचारते, ऐका ना तुम्ही का आलात बरं इथे? पार्थ आता लाडात येतो आणि म्हणतो की तुम्हाला भेटावंसं वाटलं ना म्हणून. तेव्हा आता पार्थ म्हणतो, अहो मला नाही, तिकडे मिस्टर गायकवाड आलेत ना, ते क्लायंट, ते आले आहेत खाली तिकडे. तेव्हा काव्य विचारते, अय्या ते आले आहेत का? आपल्याला ते घड्याळ दिलं ते का? अच्छा, अहो ते म्हणत होते की खूप गोड मुलगी आहे काव्या, म्हणजे गॉड ब्लेस हर वगैरे वगैरे, तुमचं कौतुक सुरू होतं तिथे आणि त्यांना ना तुम्हाला भेटायची इच्छा झाली आहे. तेव्हा काव्या खुश होते आणि म्हणते की तसंही मला ब्लेसिंगची खूप म्हणजे खूप गरज आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, पण आपण एकत्र जोडीने घेऊयात ना आशीर्वाद, आणि ते आशीर्वाद कुणाला नको असतात सांगा बरं. त्यानंतर काव्या लगेचच जायला निघते, पण आता मानिनीने तिला सांगितलेलं ते सगळं आठवतं की पार्थच्या आसपाससुद्धा अजिबात फिरकायचं नाही आहे, समजलं? असं म्हणून मानिनीने तिला चांगली ताकीदच दिलेली असते आणि ते सगळं आठवल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. तिची पावलं आपोआपच मागे वळतात. काव्या तेथे थांबते. मग पार्थ आता मागे वळून बघतो की काव्या का थांबली असेल. हा विचार करत तो तिला थेट विचारतो, काय झालं काव्या? अहो ते क्लायंट आले, चला की. मग आता ॲक्च्युली त्यांना भजी आणि चहासुद्धा करायचा आहे. त्यावेळी काव्य म्हणते, एक मिनिट हां, अहो मी खाली आले तर तुम्ही काय केलं असतं ना तेच करा, कारण कसं आहे ना, मी खाली आले तर त्यांच्याबरोबर उगीच गप्पा वगैरे होतील, त्याचबरोबर चहा नाश्ता असंही थोड्या वेळाने ना मला आता क्लासला सुद्धा निघायचं आहे आणि त्या अगोदर ना मला एक चॅप्टरसुद्धा कंप्लीट करायचं आहे, उगीचच माझा तेथे वेळ वाया जायला नको, असं काव्या स्पष्टपणे सांगते. आता काव्याचा बदललेला मूड पाहून पार्थलाही टेन्शनच येतं. अचानक हिला झालं तरी काय असेल, आणि असंही खायला काही लागलं तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता, जा तुम्ही खाली, ते वाट बघत असतील,
असं म्हणून ती पार्थला जायला सांगते, तर पार्थ बिचाऱ्याचा आता चेहराच पडतो. क्षणातच आता त्याचा अगदी चेहरा मोहरा बदललेला असतो आणि ते पाहून ना काव्याला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. तेव्हा पार्थ आता लगेचच त्या रूमबाहेर जातो आणि मागे वळून काव्याकडे बघतो. काव्याही त्याच्याकडे प्रेमाने बघत असते आणि लगेचच पार्थच्या तोंडावर दार बंद करते. परंतु त्या दरवाजावर जो आरसा असतो ना, त्या आरशातून काव्य आणि पार्थ एकमेकांकडे अगदी इमोशनल होत बघतात. बिचारा पार्थ आल्या पावली आता निघालेला असतो. त्यावेळी काव्याला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. ती आता म्हणते, सॉरी हा पार्थ, मला खरंच असं वागायचं नव्हतं. अहो माझा चॅप्टरसुद्धा आता वाचून झाला होता. अहो पण मला ना लांब राहिलं पाहिजे तुमच्यापासून. त्यानंतर पार्थ आता जरा बाहेर येतो आणि लगेचच आता जीवाला कॉल करत असतो. इकडे जीवा मात्र सेलिब्रेशनच्या फुल तयारीत असतो. तेव्हा सगळेजण फोर्स करत असतात की चला पटकन आपण केक कटिंग करून घेऊयात. तेव्हा जीवा म्हणतो, आता हे केक कटिंग करणं ना म्हणजे माझ्या आयुष्यातील आनंदाचा दिवस. मग आता तो म्हणतो, अरे थांबा, हा फोन आला. मग तो फोनकडे पाहतो आणि दादाचा फोन आलाय असं नंदिनीला सांगतो. मी घेतो हा फोन. नंदिनी म्हणते, हो घ्या की. तर आता तेथे तिघेजण येतात. जेव्हा तेथून ऑलरेडी गेलेला असतो, तर आता त्या तिघांना नंदिनी काही ओळखत नाही. ते थेट आतमध्ये सेलिब्रेशनच्या ठिकाणी येतात आणि मग नमस्कार असं नंदिनीला म्हणतात. नंदिनीसुद्धा त्यांना हसून नमस्कार करते आणि आपण कोण, मी ओळखलं नाहीत तुम्हाला असं म्हणते. तेव्हा आता तो माणूस म्हणतो, मी कोण म्हणजे मी या आनंद निवासचा आजपासून मालक आहे. हे ऐकून नंदिनीला अक्षरशः धडकीच भरते. इकडे बाहेर आता जीवा येतो आणि लगेचच पार्थला विचारतो, काय झालं रे दादा, बोल ना. मग आता पार्थ म्हणतो, अरे काम होतं, घरात कुणीच नाही आहे आणि नेमके माझे क्लायंट आले आहेत, त्यांना भजी खायची लहर आली आहे, काय करावं ना कळत नाही. तुला येतात का रे भजी बनवता? तेव्हा जीवा म्हणतो, हो नक्कीच येतात, तुला तर माहीत आहे ना बटाट्याची भजी म्हणजे आपली स्पेशालिटी आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, हो रे, पण आता सध्या काय करायचं मला कळत नाही आहे ना. त्यावेळी आता जीवा म्हणतो, पण काय करायचं म्हणजे त्यांना भजी खायची ना, ऑर्डर कर की बाहेरनं. त्यावेळी आता त्यांना ऑर्डर केलेली बाहेरची नको आहेत, घरचीच हवी आहेत, कोणीतरी केलेली असं लगेचच आता पार्थ सांगतो. जीवा म्हणतो, यार इथे प्रॉब्लेमच झाला आता, कारण इथे नंदिनीच्या आनंद निवासची ॲनिव्हर्सरी आहे आणि त्यात हे भजीचं प्रकरण, काय करू बरं. पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, मी काहीतरी मॅनेज करतो, कॉंग्रॅट्स नंदिनीला सांग हा, असं म्हणून तो पटकन फोन ठेवतो. तर आता जीवा काही बोलण्याच्या आतच त्याने फोन ठेवल्यामुळे जीवा म्हणतो, भाईसुद्धा ना असा करत असतो नेहमी. तर आता जीवा म्हणतो, मी दादाला ना रेसिपी पाठवतोच, म्हणजे कसं होईल ना, दादा आपापला भजी करेन. त्याचवेळी दुसरीकडे आता पार्थ म्हणतो, मला भजी करता आली असते ना तर मी लगेचच बनवून सुद्धा दिली असती. आता खाली जाऊन काय सांगू क्लायंटला, असं म्हणून आता लगेचच पार्थ टेन्शनमध्ये येतो. बिचारा जिन्यावरून आता खाली कसाबसा पायऱ्या उतरत येतो. पण आता काव्य लगेचच दार उघडते आणि पार्थचा असा झालेला चेहरा बघून अगदी तिच्या काळजाचा ठोकाच चुकतो. तिला खूप म्हणजे खूप वाईट वाटत असतं की मला करायचं आहे काहीतरी पार्थसाठी, पण काय करू आता. मानिनी काकू जर चिडल्या तर कसं होणार, असं म्हणून ती आता लगेचच टेन्शनमध्ये येते. तिला अनिशाचं बोलणं आठवतं की जर पार्थसाठी काही करायची वेळ आली तर तू नक्की कर, त्या मानिनी काकूचा नको विचार करू. मग काव्य तेच लक्षात ठेवते. दुसरीकडे आता तो माणूस जो आलेला असतो, जो हक्क दाखवत असतो, तो म्हणतो, मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नंदिनी म्हणते, कसला गैरसमज, ही जागा ना शिरीष काकांची आहे. तेव्हा तो म्हणतो की शिरीष काकांची होती, पण आजच ॲग्रीमेंट झाले आणि माझ्या नावावर ही जागा झाली आहे, आजच तुम्हाला आनंद निवासा खाली करावा लागेल म्हणजे लागेल. हे ऐकून नंदिनीच्या काळजाचा ठोका चुकतो. ती आता मोठ्या आवाजात म्हणते, हे असं कसं करू शकता तुम्ही. मग नंदिनी म्हणते, काय हो शांतपणे सांगताय म्हणतो तुम्ही, आणि तुम्ही तर धमकीची भाषा करायला लागलात का. आनंद निवास खाली करायला लागेल म्हणजे ही काही भाषा झाली का बोलण्याची तुमची. आणि ही जागा जर आम्हाला रिकामी करायची असती तर शिरीष काकांनी सांगितलं नसतं का आम्हाला. आज माझ्याशी त्यांचं बोलणं झालं आहे, तेव्हा तर ते काहीच बोलले नाहीत मला. तेवढ्यातच जीवा तेथे येतो आणि नंदिनी काय झालं असं विचारतो. आणि कोण आहेत कोण हे. नंदिनी म्हणते, जीवा तुम्हीच बघा ना. अहो हे म्हणतायत की यांनी ही जागा विकत घेतली आहे आणि अगदी आत्ताच्या आत्ता आपल्याला रिकामी सुद्धा करावी लागेल म्हणून.
तेव्हा लगेचच आता जीवा धक्क्यानेच म्हणतो, अशी कशी रिकामी करावी लागेल, गेल्या 10 वर्षापासून ना यांनी ही जागा रेंटवर घेतली आहे. तेव्हा त्याचा रेंट पिरियड आज संपलाय असं आता लगेचच तो माणूस म्हणतो. तेव्हा नंदिनी म्हणते, बरोबर बोलताय हो तुम्ही सर, पण मी आत्ताच ना शिरीष काकांबरोबर बोलले आहे. ते बाहेर गेल्यामुळे रेंट पिरियड वाढवून द्यायचा राहिलाय, पण ते देणार आहेत वाढवून, असं ती तळमळीने सांगत असते. मग तो आता आनंद निवास विकत घेणारा माणूस म्हणतो, तुमचं तुमच्या काकांशी काय बोलणं झालंय, आय डोंट केअर, पण मी ही जागा विकत घेतली आणि त्या प्रॉपर्टीचे हे ओरिजिनल पेपर, असं म्हणून तो पेपरसहित नंदिनीला पुरावा दाखवू लागतो. तेव्हा जीवा ते पेपर्स पाहतो आणि धक्क्यानेच नंदिनीकडे सुद्धा आणि म्हणतो, असं कसं होऊ शकतं, तू आत्ता शिरीष काकांना फोन कर बरं. तेव्हा नंदिनी लगेचच त्यांना फोन करते, पण शिरीष काका काही कॉल रिसीव करत नसतात. म्हणून नंदिनी म्हणते, नेमकं शिरीष काकांना फोन उचलत नाही आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो, तो माझा प्रॉब्लेम नाहीच आहे, तुम्ही अगोदर सामान बांधायला घ्या बरं, कारण ही जागा पाडायला ना आम्ही आता बुलडोझर घेऊन आलोय. हे ऐकून आता नंदिनी आणि जीवा तेथे असणाऱ्या सगळ्यांना जबरदस्त असा धक्काच बसतो. ती विचारते, काय बुलडोझर? तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अनिशाचं ऐकून काव्य लगेचच छान अशी साडी नेसून मस्त असा मेकअप करून क्लायंटसमोर आलेली असते. तेव्हा काव्या असं म्हणून पार्थ आता अगदी तिच्या प्रेमातच पडतो. दोघेही एकमेकांकडे बघतात. दुसरीकडे नंदिनीला समस्त जीवाने सही केली आहे या पेपरवर, म्हणून ती आता खूप रडते. ती म्हणते, एका कागदाच्या तुकड्यावर सही करून तुम्ही सगळं काही गमावले. माझ्या काळजाचा तुकडा आनंद निवास आहे हे तुम्हाला का नाही समजत, आणि काहीही न बघता व्यवहार का केलात, असं म्हणून ती रडते. जीवा तिला समजावतो आणि चूक जरी तुमची असेल तरी ही शिक्षा आता मी भोगणार आहे, असं म्हणून ती बुलडोझरच्या समोर जाते आणि लगेचच त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते. तर जीवा नंदिनी असं खूप जोरात ओरडतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.